नमस्कार कामगार मित्रांनो, अत्यावश्यक संच म्हणजेच इसेन्शियल किट. तर या इसेन्शियल किटसाठी तुम्हाला ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यायची असेल, योग्यरित्या घर बसल्या 5 मिनिटांमध्ये कोणत्याही एजंटची गरज न घेता ऑनलाईन अपॉइंटमेंट कशी घ्यायची संपूर्ण प्रोसेस आपण व्हिडिओमध्ये पाहूयात. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्यासाठी आहे ते म्हणजे व्हिडिओला हाईप करणे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. वेळ न घालवता आपण डायरेक्टली व्हिडिओ सुरू करूयात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अत्यावश्यक संच वितरण म्हणजेच इसेन्शियल किट डिस्ट्रीब्युशन ह्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करता येणार आहे. ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जो बांधकाम कामगार आहे त्याचं रजिस्ट्रेशन नंबर आहे तो या ठिकाणी सबमिट करायचा आहे. लक्षात ठेवा, रजिस्ट्रेशन स्टेटस आहे तो या ठिकाणी ॲक्टिव्ह असणे गरजेचं आहे. कामगाराचं जो काही नोंदणी क्रमांक आहे म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. जर या ठिकाणी OTP जात नसेल तर काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला 1 2 3 4 5 6 जे काय आहे ते टाकायचं आहे आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे. यानंतर इनव्हॅलिड OTP रिट्राय हा ऑप्शन येतोय, त्या ठिकाणी तुम्हाला रिसेंड OTP टाकायचं आहे. रिसेंड केलं की तुमचा नेटवर्कचा जो इश्यू असेल तो या ठिकाणी इश्यू येणार नाही आहे. लक्षात ठेवा, OTP जर जात नसेल तर नेटवर्कचा इश्यू आहे, त्याच्यामुळे ते पण एक कारण आहे की OTP जात नाही आहे. त्याच्यामुळे 1 2 3 4 5 6 हा OTP टाका, चुकीचा असणार आहे, एरर येईल. त्यानंतर रिसेंड करायचं आहे आणि रिसेंड झाल्यानंतर तुमचा जो काही OTP आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचा OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने तुमचा कामगार स्टेटस येणार आहे. यामध्ये तुम्हाला खालच्या साईडला स्क्रोल करत यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला हा जो सिम्बॉल आहे ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला शिबिर किंवा कॅम्प आहे ते निवडायचं आहे. तर त्यावरती क्लिक करून झाल्यानंतर या ठिकाणी नागपूरसाठी कॅम्प A, कॅम्प B आणि कॅम्प C हे 3 कॅम्प आलेले आहेत. यापैकी कोणताही एक कॅम्प निवडायचं आहे. या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुका सुविधा केंद्रासाठी जे कॅम्प आहेत किंवा जे काही सुविधा केंद्र आहेत त्यासाठी जे ऑप्शन आहेत ते वेगळे असणार आहेत. तुमच्या जवळचं जे ऑप्शन आहे तुम्हाला सुटेबल वाटतं तेच तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. या ठिकाणी कॅम्प निवडून झाल्यानंतर खालच्या साईडला अपॉइंटमेंट डेट हा ऑप्शन आहे, ह्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पुन्हा वापस यायचं आहे, आणखी क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुन्हा तुम्हाला ही डेट आहे ती तुम्हाला सिलेक्ट करता येणार आहे. जर डेट येत नसेल तर वापस या आणि पुन्हा त्यावरती क्लिक केलं की तो ऑप्शन येणार आहे. व्यवस्थित समजून घ्या, रेड कलर आहे त्या सुट्ट्या आहेत आणि जे येलो कलर आहे त्या दिवशीची अपॉइंटमेंट फिक्स आणि फुल झालेली आहे. त्याच्यामुळे जी मोकळं कॉलम आहेत किंवा जी डेट आहे ती तुम्हाला निवडायची आहे. तर या ठिकाणी मी कोणतीही एक डेट निवडतोय. 17 तारीख आपण निवडली. तारीख निवडून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तर इथं अपॉइंटमेंट प्रिंट करा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि अपॉइंटमेंट प्रिंट करा याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमची जी काय अपॉइंटमेंट आहे ती अशा पद्धतीने येणार आहे. ही अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ह्याच्या संदर्भातली सगळी प्रोसेस A to Z माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. हा व्हिडिओसुद्धा पाहणे तुमच्यासाठी गरजेचं आहे. तुम्हाला सेफ्टी किटसाठी जर ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर व्हिजिटिंग डेट कशी घ्यायची हे पाहायचं असेल तर हा व्हिडिओसुद्धा नक्कीच पाहून घ्या.